नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे लेक्चर नंबर 10. आपलं युनिट नंबर फर्स्ट सिंपल मशीन सुरू आहे आणि आज आपण सिंपल मशीन मध्ये बघणार आहोत मशीन नंबर 2 सिंपल स्क्रू जॅक मशीन. तर सिंपल स्क्रू जॅक मशीन हे अशी आहे, म्हणजे बघा याच्यावर आहे की आता हे जे तुम्हाला दिसून राहिलं याच्यावर आहे की राहते लोड. काय राहते? लोड. याच्यावर लोड राहते. याच्यावर काय राहते? लोड. हे हे आहे हँडल, म्हणजे याला लिव्हर म्हणतात. याला काय म्हणतात? लिव्हर म्हणतात. हा असा गोल गोल फिरते, असा गोल गोल. मग असं आपण असं गोल गोल फिरवलं की हे मशीन हे काय करते, इथं लोड असं उचलल्या जाते. जे आता जर एखादं जर भारी वस्तू आहे, समजा फॉर एक्झाम्पल जर आपल्याला गाडी जर समजा पंक्चर झाली तर आपण आहे की नाही या जॅकवर गाडी लावू शकतो आणि ही गाडी इझिली काय होते? उचलल्या जाते. जर समजा आपण डायरेक्ट जर समजा गाडी उचलण्याचा प्रयत्न केला तर गाडी उचलेल का? 4 व्हीलर नाही. पण त्याचं वेट जर समजा इथं ठेवलं आपण तर ते इझिली काय करू शकतो? आपण उचलू शकतो. तर हे मशीन आहे सिंपल स्क्रू जॅक मशीन. तर याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम मध्ये की नाही हे डायग्राम काढण्यासाठी विचारतात कधी कधी सिंपल स्क्रू जॅकची. तर हे डायग्राम तुम्हाला काढावे लागेल. तसं याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πl अपॉन पी. 2πl अपॉन पी. यल म्हणजे होते लेंथ ऑफ हँडल. एलचा अर्थ काय होते? लेंथ ऑफ हँडल. लेंथ ऑफ हँडल. हा एलचा अर्थ होते. म्हणजे की हे बघा, हे जे लेंथ आहे इथून तर एवढी डिस्टन्स, हा आहे तुमचा एल, लेंथ ऑफ हँडल, टोटल एवढं. त्यानंतर पी म्हणजे होते पिच. पिच म्हणजे काय होते बघा, या दोघातलं डिस्टन्स. हे बघा, हे जे डिस्टन्स आहे ना, म्हणजे हे काय? पिच आहे. हे काय? पिच. पिच या दोघात दोन थ्रेड मधलं डिस्टन्स म्हणजे काय असते? पिच असते. पी फॉर पिच. काय आहे? पिच आहे. हा आहे पिच. त्यानंतर पायचा तर काही प्रॉब्लेमच नाहीये. याचं एक ते तुम्हाला काय करते माहिती आहे का, लेंथ ऑफ हँडल देते किंवा मग हा असा गोल फिरते का नाही, तर याचा डायमीटर देऊन देते कधी कधी. कधी कधी काय देते? डायमीटर. तर याचा एक फॉर्म्युला अजून आहे, सेकंड फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आहे पाय डी अपॉन पी. आता लक्षात घ्या, हे तर याची रेडियस झाली. जर पुरा जर असा गोल फिरीना तर डायमीटर होईल. तर मग हा 2 कॅन्सल होते, यल कॅन्सल होते, 2l. 2l च्या जागी फक्त डी येते. फॉर्म्युला आहे पाय डी अपॉन पी. म्हणजे बघा, पाय अपॉन पी तर ऍज इट इज आहे, 2l च्या जागी डी आहे. डी म्हणजे होते, जर समजा कधी कधी डायमीटर देते तर ते डी म्हणजे होते डायमीटर ऑफ एफर्ट होईल. डायमीटर ऑफ एफर्ट होईल. तर तुम्ही हे व्हेलॉसिटी रेशोचे फॉर्म्युले हे घेऊन घ्या. या मशीनचं नाव आहे सिंपल स्क्रू जॅक मशीन. कोणती मशीन आहे? सिंपल स्क्रू जॅक मशीन. इझिली जर समजा एखादा हेवी लोड असेल आणि लोड जर आपल्याला काय करायचं असेल, उचलायचं असेल, तर तुम्ही या सिंपल स्क्रू जॅकच्या मशीन जर समजा तिथे युज केला तर तुम्ही इझिली हेवी लोड काय करू शकता? उचलू शकता. त्याच्यासाठी हे युज करण्यात येते. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे, इफ पिच ऑफ स्क्रू इज 10 mm. पिच ऑफ स्क्रू इज 10 mm. तर पिच ऑफ स्क्रू इट इज डिनोटेड बाय पी. पी दिलेला आहे आपल्याला 10 mm. म्हणजे जे दोन पिच आहेत त्याच्यातला डिस्टन्स आहे ते 10 mm. अँड लेंथ ऑफ एफर्ट हँडल. बघा, लेंथ ऑफ एफर्ट हँडल, लेंथ म्हणजे होते एल. एल दिलेला आहे 1 मीटर. किती दिलेला आहे? 1 मीटर. आता 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 1 मीटर म्हणजे होते
1000 मिलीमीटर. 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. फाइंड द व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. मशीनचं नाव पण सांगतेच तो 100%. असं होऊच शकत नाही की मशीनचं नाव सांगितलं नाही म्हणून. मशीन आहे स्क्रूजॅक, सिंपल स्क्रूजॅक वाली मशीन आहे. आता सिंपल स्क्रूजॅक वाली मशीन आहे, मशीनचं नाव आहे सिंपल स्क्रूजॅक. सिंपल स्क्रू जॅक. आता सिंपल स्क्रू जॅक मशीन आहे तर याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे, सिंपल आहे, 2 पाय एल अपॉन पी. 2 पाय एल अपॉन पी. मग काय करसाल, याच्यात व्हॅल्यू पुट करू. 2 जसाच्या तसा, पाय जसाच्या तसा. लेंथ किती आहे? 1000 mm आणि पिच 10 mm. मग आपली कॅल्सीबाई काढू आपण. कॅल्सीबाई मध्ये विचारू कॅल्सीबाईला की 2 पाय इन ब्रॅकेट 1000 डिवायडेड बाय 10 किती होते. आणि त्याच्यानंतर एस डी नावाचं बटन दाबू. इज इक्वल टू दाबल्यावर एस डी बटन दाबावं लागेल. तर कॅल्सीबाई सांगेल आपल्याला आन्सर येणार आहे 628.31. याचा काय येणार आहे? व्हेलॉसिटी रेशो येणार आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये बघण्यासाठी मिळेल. अत्यंत सिंपल प्रॉब्लेम होतो. आपल्याला पिच ऑफ स्क्रू दिलेली आहे 10 mm. पिच ऑफ स्क्रूचं जे डिस्टन्स आहे ते 10 mm. त्यानंतर लेंथ ऑफ एफर्ट हँडल एल दिलेला आहे 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. फाइंड द व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे. मशीनचं नाव आहे स्क्रू जॅक म्हणजे सिंपल स्क्रू जॅक. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2 पाय एल अपॉन पी. 2 पाय एल म्हणजे होते 1000 अपॉन पी म्हणजे 10. कॅल्क्युलेट केलं तर 628.31. व्हेलॉसिटी रेशोला युनिट नसते, म्हणून हे याचा फायनल आन्सर आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे द पिच ऑफ ए डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू 10 mm determine the velocity ratio of screw jack having a lever of 0.5 meter. आता विद्यार्थी मित्रांनो, यानं काय केलेलं आहे की जे आपली पिच असतात हे डबल थ्रेडेड मध्ये टाकलेले आहेत. किती थ्रेडेड मध्ये? डबल. तर डबल थ्रेडेड, तर हे आहे 10 mm, पी आहे 10 mm. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि लिव्हर ऑफ 0.5 मीटर. लिव्हर म्हणजे ते लेंथ ऑफ हँडल. लेंथ ऑफ हँडल आहे 0.5 मीटर. आता 0.5 मीटर म्हणजे किती होणार बघा, 500 मिलीमीटर. आणि आता आपल्याला व्हेलॉसिटी रेशो काढायचा आहे. काय काढायचा आहे? व्हेलॉसिटी रेशो. मग आता व्हेलॉसिटी रेशो सिंपल स्क्रू जॅकचा फॉर्म्युला आहे. सिंपल स्क्रू जॅकचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी रेशोचा. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, 2 पाय एल अपॉन पी. 2 पाय एल अपॉन पी हा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी रेशोचा. पण त्यानं काय सांगितलेलं आहे? डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड. हा डबल म्हटलेला काय? डबल आहे बघ, पिच डबल आहे. पिच काय आहे? डबल आहे. पिच काय आहे? डबल आहे. पिच काय आहे? डबल. तर पीच्या जागी काय येणार? 2pl. पिच डबल आहे ना, म्हणून हा 2 कुठून आला? इथं लिही तुम्ही, पिच ऑफ ए डबल. डबल शब्द आला म्हणून डबल थ्रेडेड. डबल थ्रेडेड स्क्रू म्हणून हा 2 आला. नाहीतर 2 आला असता का? नाही. त्यानंतर आपण आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. 2 जसाच्या तसा, पाय जसाच्या तसा, एलच्या जागी टाकू आपण 500 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 2 जसाच्या तसा आणि पीच्या जागी टाकू आपण 10. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो काढू आपण बाय युझिंग कॅल्सीबाई. कॅल्सीबाईला आपण विचारू, कॅल्सीबाई सांगा बरं याचा आन्सर किती येते? 2 पाय इन ब्रॅकेट 500 अपॉन 2 इन ब्रॅकेट 10. तर आपली कॅल्सीबाई सांगणार आहे आन्सर आहे 268.31. एस डी बटन दाबसाल तर हे असं आन्सर येऊन जाईल. तर प्रॉब्लेम काय झालेला आहे? सॉरी याचा आन्सर येणार आहे 157.07.
कॅल्शिबाई नाही का, मी चुकीचा एक नंबर टाकला होता. हा एक मिनिट. जर आपण जर समजा कॅल्क्युलेटरवर एखादा जर नंबर चुकला तर आन्सर चुकते, तसं झालं होतं. एक वेळा पुन्हा पुट करतो. 2 पाय इन ब्रॅकेट 5000 अपॉन 2 इन ब्रॅकेट 10. 500 आहे 1000 ने, तर याचा आन्सर येणार आहे 157.07. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर तुम्ही हे प्रॉब्लेम मध्ये हे कॅल्शियम मध्ये टाकून बघा की तुमचं आन्सर हे येते की नाही, आणि हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये बघा काय आपल्याला सांगितलेलं आहे. ए स्क्रू जॅक, म्हणजे स्क्रू जॅक नावाची मशीन आहे. लिफ्ट ए लोड दिलेला आहे 30 किलो. ओके. विथ अन एफर्ट 400 न्यूटन. एफर्ट लागू राहिला आपल्याला 400 न्यूटनचा. ऍट द एंड ऑफ हँडल, ओके, ऑफ 60 सेंटीमीटर. ऍट द एंड ऑफ हँडल 60 सेंटीमीटर, म्हणजे की हँडलची लेंथ दिलेली आहे 60 सेंटीमीटर. द पिच ऑफ स्क्रू जॅक इज 15 mm. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी रेशो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेला आहे सर्वात आधी लोड दिलेला आहे 30 किलो न्यूटन. हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. हा जो लोड दिलेला आहे हा दिला आहे 30 किलो न्यूटन. एफर्ट दिलेला आहे 400 न्यूटन. तसंच ऍट द एंड ऑफ हँडल 60 सेंटीमीटर, म्हणजे पिच आत. एंड ऑफ द हँडल 60 सेंटीमीटर नाही, एंड ऑफ हँडल म्हणजे लेंथ होते. इफ द पिच आहे की हा शब्द देईल, पिच ऑफ स्क्रू जॅक 50 mm. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा व्हेलॉसिटी रेशो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर लोड दिलेला आहे, लोड म्हणजे होते डब्ल्यू दिलेला आहे 30 किलो न्यूटन. आता 30 किलो न्यूटन म्हणजे किती न्यूटन? 30,000 न्यूटन. किती होते? 30,000 न्यूटन. 30 किलो न्यूटन म्हणजे असं तुम्ही कॉमा नका देऊ, मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिला होता. कट करतो. तर 30 किलो न्यूटन म्हणजे होते 30,000 न्यूटन. त्यानंतर एफर्ट दिलेला आहे. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी, आणि एफर्ट दिलेला आहे आपल्याला 400 न्यूटन. काय गिवन आहे? एफर्ट. त्यानंतर ऍट द एंड ऑफ हँडल ऑफ 60 सेंटीमीटर, म्हणजे की हे लेंथ होय. लेंथ ऑफ हँडल किती दिली आहे? 60 सेंटीमीटर. आता 60 सेंटीमीटर लेंथ ऑफ हँडल, तर आता हे आपल्याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागते. कशात कन्वर्ट करावं लागते? मिलीमीटर मध्ये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रेशो सांगतो. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. हे तुम्हाला माहितच आहे, तुमच्या स्केलवरच आहे दिलेलं. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तर 60 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 60 इंटू 10 म्हणजे की 600 मिलीमीटर. त्यानंतर आता बघा पिच ऑफ स्क्रू 15 mm. आता इथं या पिन याच्यात आहे की कन्फ्युजन व्हायचं नाही. हा कशाचा आहे? पिच ऑफ स्क्रू. इथं लिहून देतो मी, पिच ऑफ स्क्रू. पिच ऑफ स्क्रू आहे 15 mm. आपल्याला फाइंड करायचा आहे व्हेलॉसिटी रेशो, फाइंड करायचा आहे नंतर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, आणि नेक्स्ट फाइंड करायचा आहे इफिशियन्सी ऑफ द मशीन. काय फाइंड करावं लागते? इफिशियन्सी ऑफ द मशीन. आता व्हेलॉसिटी रेशोचा जर आपण फॉर्म्युला बघितला, तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे सिंपल स्क्रू जॅकचा 2 पाय L अपॉन P. बस व्हॅल्यू पुट करू. आता 2 जसाच्या तसा, 2 जसाच्या तसा, पाय जसाच्या तसा, L म्हणजे किती आहे? 600, आणि अपॉन P किती दिलेला आहे? P दिलेला आहे 400. पण इथं जर समजा तुम्ही लिहिसाल 400, तर इथं तुम्हाला मार्क्स मिळतील नाही. काय मिळतील नाही? कारण आपल्याला हा जो P असते हा असते पिच ऑफ स्क्रूचा, आणि पिच ऑफ स्क्रू किती दिलेला आहे सांगा?
15 mm. मग इथं 400 mm दिसाल का? नाही. इथं काय लिहावं लागेल? 15 mm लिहावं लागेल. पण हा पी म्हणजे पिच ऑफ स्क्रू आहे. बस आता आपल्या कॅल्सी पहिले विचारू की 2 पाय इन ब्रॅकेट 600 डिवायडेड बाय 15, तर कॅल्सी बाय किती होते? आपली कॅल्सी बाय सांगणार आहे बरोबर 251.32. हा आहे व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. काय काढायचं आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला अत्यंत सिंपल आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे W अपॉन पी, लोड अपॉन एफर्ट. फॉर्म्युला काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा W अपॉन पी म्हणजे लोड अपॉन एफर्ट. तर इथं आपण काय केलं? डब्ल्यूच्या जागी डब्ल्यूची व्हॅल्यू टाकली. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे? 30,000 आहे. 30,000. आणि पी ची व्हॅल्यू किती आहे? पी म्हणजे होते एफर्ट. एफर्ट वाला म्हणजे 400. 30,000 डिवायडेड बाय 400 केलं तर आन्सर किती येते? 75. आणि आता आपल्याला आखरीला एक फाईन करायचा आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. म्हणजे बघा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण काढलेला आहे 75. व्हेलॉसिटी रेशो आहे 251.32 इंटू 100. डबल आता आपण आपल्या कॅल्सीबाईला विचारू. कॅल्सीबाई किती येते याचा आन्सर काय? 75 ही कॅल्सी टाका अपॉन 251.32 इंटू 100. तर आपली कॅल्सीबाई सांगणार आहे 29.84%. दिस इज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. दिस इज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. आणि इथं तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे? सॉल्व्ह झालेला आहे. हे नोट डाऊन करून घ्या.